आहे 7 प्लस 6 प्लस 4. ओके, नको नको, हे बघ बोलू दे. 7 प्लस, आता 6 कुठल्या प्लेसला लिहिणार? टेन्स का वन्स? वन्स. व्हेरी गुड. 6 प्लस, आता 4 कुठल्या प्लेसला लिहिणार? वन्सच प्लेसला लिहिणार. व्हेरी गुड. ओके, आता आपल्याला काय करायचंय? 7 प्लस 6 किती येणार? 7 फिंगर्स दाखव. हां, 7 8 9 10 11 12 13. मग 13 इथं असं 13 लिहायचं. 7 आणि 6 ची सम किती आली? ह्या दोन्हीची सम किती आली? 13. आता आपल्याला काय करायचंय? 4 कशात ऍड करायचं? 13 मध्ये. मग 13च्या पुढे 4 काउंट कर. 4 फिंगर दाखवा. 14 15 16 17. करेक्ट. मग 17 मध्ये इथं कुठला नंबर लिहिणार? 7. व्हेरी गुड. आणि इथं काय लिहिणार? कॅरी ओव्हर 1. कॅरी ओव्हर. व्हेरी गुड. कॅरी ओव्हर 1 इथे लिहिणार. हां, नाही मुलांना नाही, इथं 1 लिहिणार. मग इथं किती आता इथं किती लिहिणार? हेच 1 खाली लिहायचं. हां, कारण इथे बाकी टेन्स प्लेसमध्ये काहीच नाहीये. मग हेच 1 आपण खाली लिहिलं. मग आन्सर किती आलं? 17. व्हेरी गुड. आता पुढचं सम आहे 3 प्लस 4 प्लस 6. ओके, आता इथं आपण टेन्स वन्स लिहिलं. ओके, हां, कुणाला नाही पाठवायचं. हे बघ आता कशाला व्हिडिओ करते. हां, आता 3 कुठल्या प्लेसला लिहिणार? वन्स प्लेसला. व्हेरी गुड. 4 कुठल्या प्लेसला लिहिणार? वन्स प्लेसला. व्हेरी गुड. 6 वन्स प्लेसला लिहिणार. एक्सलंट. व्हेरी गुड. आता ह्या सगळ्याची आपल्याला ॲडिशन करायची. ओके, तर आता मला सांगा 3 प्लस 4 किती येणार? 7. मग काय झालं? 7 हे 3 आणि 4 ची मिळून सम किती झाली? म्हणून इथं ॲरो दाखवून असं 7 लिहायचं. म्हणजे इथपर्यंतची सम आहे 7. आता काय ऍड करायचं? कशामध्ये? 6 ऍड करायचं. कशामध्ये ऍड करणार आता? 7 मध्ये. करेक्ट. करा. 7 8 9 10 11 12. किती आलं मग आन्सर? 12. मग इथं किती लिहायचं? 2 लिहायचं. 1 कॅरी ओव्हर. करेक्ट. मग इथं किती येणार? हेच 1 खाली लिहायचं. 1 खाली लिहायचं, कारण टेन्स प्लेसला काहीच नाहीये म्हणून 1 खाली लिहायचं. ओके, आता पुढचा प्रॉब्लेम आहे 5 प्लस 5 प्लस 5. 5 प्लस 5 राहू दे एक्सरसाइज वगैरे. 5 प्लस 5 प्लस 5. ओके, आता मला सांगा. आता मला तुम्ही सांगायचं की काय काय करायचंय. काय आता हे कुठे लिहायचं? दाखव मला. इथे कुठे लिहायचं? दाखव मला. इथे लिहायचं. लिहिलं इथे 5. आता काय करू? हे कुठे लिहायचं? इथे लिहायचं. व्हेरी गुड. इथे लिहिलं. आता हे कुठे लिहू? इथे लिहिलं. इथं प्लस लिहिलं, प्लस लिहिलं. आता काय करायचं? पहिले 5 फिंगर दाखवायचे. पुढच्या 5च्या पुढे काउंट करायचं. 6 7 8 9 10. आता 10 कुणाकुणाची सम आहे? दोघांची. दाखव बरं. कुठल्या दोघांची? 5 ची आणि या 5 ची. मग आता 10 कुठे लिहायचं? कुठे ॲरो दाखवून 10 लिहायचं? इथे. येस, करेक्ट. इथे ॲरो दाखवून 10 लिहिलं. आता काय करायचं? हे 5 10 मध्ये ऍड करायचं. करेक्ट. करा बरं मग. 11 12 13 14 15. व्हेरी गुड. मग 15 मध्ये काय करायचं? आता 15 आन्सर आलं तर काय करायचं? 5 इथे लिहायचं. 5 इथे लिहायचं. व्हेरी. 1 कॅरी ओव्हर करायचं. 1 कॅरी ओव्हर करायचा. व्हेरी गुड. आता काय करायचं? हेच 1 खाली लिहायचं. हेच 1 खाली लिहायचं. करेक्ट. 15. आन्सर किती आलं? 15. व्हेरी गुड. आता आपण पुढचा अजून एक प्रॉब्लेम बघू. आता इथे काय प्रॉब्लेम आहे?
51. जर बसलं नाही तर पुढे हां काय पुढं पुढं कुठं 51 मी लिहिते प्रॉब्लेम आणि मग तुला दाखवते हां +23 +17 ओके. नाही तिथं डायरेक्ट लिहिला आहे ना बुकमध्ये म्हणून मी तसाच लिहिला. ठीक आहे तिथं बुकमध्ये हे बघ असं डायरेक्टच लिहिलंय की नाही म्हणून मी तसंच लिहिलंय. सॉल्वच लिहितीये. हां आता सांग आता काय करायचं ह्या 1 मध्ये हे 3 ॲड करायचं. किती येणार मग 4 येणार. मग इथं ॲरो लिहून 4 लिहायचं. आता कारण 4 कुणाकुणाची सम आहे कुणाच्या दोघांची 1 आणि 3 ची सम आहे. हां आता 4 आलं आन्सर. आता काय करायचं पुढे काय करायचं हे ॲड करायचं. कशात ॲड करायचं 4 मध्ये. किती येते सांगा बरं मग 5 6 7 8 9 10 11 11 आलं. हां मग 11 मधलं इथं काय लिहायचं 1 लिहायचं आणि मग काय करायचं एक 1 कॅरी ओव्हर करायचा. ओके. आता काय करायचं आता काय 5 फिंगर दाखवायचे. हां 2 च्या पुढे काउंट करायचं. हां 3 4 5 6 7 किती आलं 7 7 कुणाकुणाची सम आहे 5 ची आणि 2 ची 5 ची आणि 2 ची. मग आपण इथं ॲरो दाखवून लिहू 7. आता काय करायचं 7 आला. आता काय करायचं पुढे हे काय 1 ॲड करायचं. हां कशात ॲड करायचं 7 मध्ये हां 8 मग इथं किती लिहायचं इथं लिहायचं का 8 कॅरी ओव्हरचं 1 पकडायचं राहिलंय. मग आपण सध्या 8 इथे लिहू. आता कॅरी ओव्हरचं 1 कशात ॲड करायचं 9 आलं. आन्सर किती आलं मग 91. एक्सलंट.